मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि ज्यांच्या निर्णयाची वाट अनेक जण बघत होते, खास करून शिवसेनेतले आमदार आणि पदाधिकारी, त्या शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान त्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. पण एकनाथ शिंदे सरकारमध्ये असतील का, याबाबत मात्र शेवटपर्यंत संभ्रम कायम होता. महाराष्ट्रातल्या तमाम वृत्तवाहिन्यांवरती आणि वेबसाईटवर सुद्धा याच प्रकारची बातमी ही शेवटपर्यंत झळकत होती. अखेर तो सस्पेन्स संपला आणि शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. आता सस्पेन्स आणखी एका बाबतीत होता, तो आधीच दूर झाला होता. तो म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील. आणि तो सस्पेन्स दूर झाल्यानंतर, त्यावर पडदा पडल्यानंतर शिंदेंच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत होत्या. ही गोष्ट खरी आहे आणि ती शेवटपर्यंत हे वास्तव जनतेसमोरही आलं आहे की महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे असतील का, आणि शिंदे नसतील तर मग उपमुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेतील. अर्थात त्यांच्याशिवाय कुणीही उपमुख्यमंत्री पदाची शिवसेनेतनं शपथ घेऊ नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते हे आग्रही होते. अगदी आजच्या दिवशी राजभवनवर उदय सामंत पोहोचले, त्यावेळी सुद्धा असंच म्हटलं गेलं की शिंदे जर सरकारमध्ये नसतील तर मग उदय सामंत त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील का, आणि हा प्रश्नसुद्धा शेवटपर्यंत विचारला गेलेला आहे. आता महायुतीचं सरकार स्थापन झालं. मंत्रिमंडळाचा विस्तार हा येत्या 3 दिवसात होईल असंही सांगितलं जात आहे. आणि 16 डिसेंबरपासून या नव्या सरकारचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. तारांकित प्रश्न विचारले जाणार नाहीत, कारण सरकारकडे अजिबात तो प्रश्न विचारल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी अजिबात वेळ नव्हता, ही गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा हिवाळी अधिवेशन आणि त्याची औपचारिकता ही पार पाडली जाणार आहे. पण एकनाथ शिंदे यांचा जो गृह खात्यावरचा दावा होता, तो त्याचं नेमकं काय झालं हे कळू शकलं नाही. गृहमंत्रीपद जर मिळणार असेल तरच शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री व्हायला तयार होते, हेही तितकंच खरं आहे. पण शिंदेंना महायुतीमध्ये भक्कम स्थान द्यायचं असेल तर त्यांचं सरकारमध्ये राहणं तितकंच गरजेचं होतं, हेही ठासून सांगितलं गेलं. ज्यावेळी एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले 2.5 वर्षासाठी, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचाच क्लेम होता. पण अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला आणि शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद नको होतं. त्यांना सरकारच्या बाहेर राहून भाजपसाठी आणि महायुतीसाठी काम करायचं होतं. अशीच परिस्थिती आताही आली आणि शिंदेंना स्वाभाविकता हे पचवणं खूप कठीण गेलं. तसा शपथविधी समारोहाच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा चेहरा गंभीर होता. पण नंतर जेव्हा राज्यपालांनी त्यांना पुष्पगुच्छ दिलं, त्यावेळी मात्र शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली आणि नरेंद्र मोदी यांनासुद्धा त्यांनी नमस्कार केला. अर्थात त्यांच्या देहबोलीतून हे जाणवत होतं की या शपथविधी समारंभासाठी जी जय्यत तयारी केली गेली आणि हा देखणा सोहळा झाला, त्यावेळी मी असतो राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तर बरं झालं असतं. स्वाभाविक आहे, 2.5 वर्ष मुख्यमंत्री त्यांनी राहिल्यानंतर महाराष्ट्राचे त्यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीमध्ये असे अनेक मोठे उपक्रम झाले, सोहळे झाले, कार्यक्रम झाले आणि त्याची सवय त्यांना जडली होती. पण आता ते राज्याचे सेकंड इन कमांडंट असतील आणि तेच नसतील तर अजित पवारसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तेही त्यांच्या सोबतीला असतील. जी भूमिका मुख्यमंत्र्यांनंतर फडणवीस आणि अजित पवारांना निभावावी लागत होती, तीच भूमिका आता शिंदेंनासुद्धा नव्या सरकारमध्ये निभावावी लागते. या संपूर्ण शपथविधी सोहळ्याच्या आणि या कार्यक्रमावर भाजपची पूर्णपणे छाप होती. भाजपचे झेंडे हे जागोजागी फडकत होते आणि अनेक ठिकाणी बॅनर, पताकांनी हा पूर्ण इलाखा, हे स्थळ शपथविधी समारंभाचं हे सजलं होतं. आणि संपूर्णपणे जी कमांड होती ती भाजपच्या नेत्यांची या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये दिसत होती.
आणि त्यात शिवसेना मागे पडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही मागे पडला. महायुतीचं सरकार म्हणवत असताना या दोन पक्षांची छाप या कार्यक्रमावर कुठेही दिसली नाही. दूरदूरून लोक बोलवले गेले होते. मोठ्या प्रमाणात भाजपच्या चाहत्यांची, समर्थकांची, कार्यकर्त्यांची ही गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती. पण शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांचे चाहते हे फारसे आपल्याला दिसले नाहीत, हेही आवर्जून सांगावं लागेल. फडणवीसांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांची शपथ झाल्यानंतर किंवा मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजल्या आणि त्यावेळी सुद्धा असं स्पष्टपणे जाणवत होतं की हा महायुतीचा शपथविधी सोहळा आहेच, पण तरीसुद्धा बोलबाला भाजपचा आणि फडणवीसांचा आहे. या कार्यक्रमाला भाजप शासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी, महाराष्ट्रातले नेते हे आवर्जून उपस्थित होतेच. योगी आदित्यनाथही होते आणि त्यांच्यासमोर हा भव्य दिव्य सोहळा झाला. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल खूप मोठ्या प्रमाणात होती आणि या शपथविधी समारोहानंतर मला वाटतं खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस पर्वाला सुरुवात झालेली आहे. या 2.5 वर्षात एकनाथ शिंदेंची छाप होती. त्यांची प्रतिमा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुधारली आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो हे पाहिलं. आणि लाडकी बहीण योजनेनंतर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व आणखी ठसठशीतपणे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांना आमदारही खूप मोठ्या प्रमाणात निवडून आणता आले. असं सगळं असताना या कार्यक्रमामध्ये देवाभाऊ देवाभाऊ हे जे निवडणुकीच्या काळातलं एक व्हायरल गीत होतं ते पुन्हा वाजवलं गेलं. देवाभाऊच्या नावानं जयघोष केला गेला. एकीकडे पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे आणि काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून मी या राज्याची काळजी घेतो आहे. तेव्हा मंत्रिपदावरून, गृहमंत्रिपदावरून, नगरविकास मंत्रालयावरून, महसूल खात्याच्या मंत्रालयावरून जरा रस्सीखेच आपण पाहिलेलीच आहे महाराष्ट्राच्या जनतेनं. पण यावेळी आता महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे हे मागे पडल्याचं चित्रसुद्धा या कार्यक्रमात पाहायला मिळालं. आणि या राज्यामध्ये या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ हा आता पुढे येतो आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी एक कॅचलाईन घेऊन, टॅगलाईन घेऊन या कार्यक्रमामध्ये भाजप पुढे जाताना दिसलेला आहे. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर किती होती आणि त्याचा वापर त्यांनी शेवटपर्यंत कसा केला हे आतल्या काही बातम्या आपल्याला कळतीलच. पण या सगळ्या महायुतीच्या सत्तेमध्ये शेवटपर्यंत मंत्रिपदावरून जी ओढाताण दिसत होती आणि त्यामुळे एक नाराजीचं वातावरण दिसत होतं, एक अस्वस्थ शिवसेना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचं नेमकं कारण म्हणजे उदय सामंत राज्याचे माजी मंत्री, शिवसेनेचे नेते, ते म्हणाले की जर शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसतील तर शिवसेनेचा कुणीही सरकारमध्ये नसेल. एक आग्रह, एक वेगळ्या पद्धतीचा दबाव हा शिवसेनेवर, त्यांच्या नेतृत्वावर म्हणजे शिंदेंवर सातत्यानं वाढत होता. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी समारोह पार पडत असताना शिंदे उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी शपथ घेतली नाही तर एक वेगळा मेसेज महायुतीचा जनतेमध्ये जाईल याची जाणीव सर्वच पक्षांच्या नेत्यांना होती. आणि म्हणून दिल्लीतले नेते, खास करून अमित शहा, हे आग्रही होते की शिंदे सरकारमध्ये यावे. शिंदेंच्या सगळ्या शिलेदारांचीही तीच इच्छा होती की शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं. आता शिंदे सरकारमध्ये आल्यानंतरसुद्धा महायुतीची वाटचाल ही कशी राहील, त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिपदं मिळतील का, यावर अजूनही खल सुरू आहे. गृहमंत्रीपद भाजप सोडायला अजिबात तयार नव्हते, ते त्यांनाच मिळणार आहे हेही स्पष्ट झालं. आत्ता बातमी अशी आली होती की नगरविकास मंत्रालयसुद्धा, त्यावरसुद्धा क्लेम हा भाजपनं केलेला आहे. आणि आडवे तिडवे क्लेम होताना सुद्धा आपण पाहिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा नगरविकास खात्यावरती क्लेम केलेला आहे ऐन शपथविधीच्या अगोदर, 1 दिवस अगोदर. मग आता अर्थमंत्री अजित पवार असतील, नगरविकास मंत्री शिंदे असतील आणि गृह विभाग हा भाजपकडे असेल.
त्याशिवाय महसूल खात्यावरही शिंदेंच्या गटानं क्लेम केला होता. मात्र महसूल खातं भाजप सोडणार नाही. सार्वजनिक बांधकाम खातं कदाचित त्यांना मिळू शकेल. कृषी मंत्रालय हे अजित पवार गटाकडे असेल. पण या खाते वाटपावरून सुद्धा खूप वाद होतील आणि हे वाद होतील, रस्सीखेच होईल. हे हेरूनच मंत्रिमंडळाचा विस्तार हा 2 ते 3 दिवसानंतर करण्याचं महायुतीनं ठरवलं आहे, नव्हे ते भाजपनंच ठरवलं आहे, जेणेकरून जनतेमध्ये या विस्ताराबाबतचं एक वेगळं चित्र निर्माण होऊ नये, त्याची चर्चा होऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली आहे. अर्थात वेगवेगळ्या खात्यांवरचा जो क्लेम आहे तो क्रॉस क्लेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये एकाच खात्यावर तिन्ही पक्षांनी क्लेम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण यातले वाद हे दूर केले जाईल आणि त्यासाठीचा एक पुरेसा वेळ हा महायुतीच्या नेत्यांनी घेतला आणि यात देवेंद्र फडणवीसांची खूप कसरत होते. मुख्यमंत्रीपदी विराजमान होत असताना राज्यासमोर प्रचंड मोठी आव्हान आहे. कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांची अस्वस्थता आपल्याला लोकसभेत दिसली, विधानसभेमध्ये ती काहीशी दूर होताना दिसली, म्हणजे मतदानावरून. पण त्यांचे प्रश्न खूप जटिल आहेत, गुंतागुंतीचे आहेत. पीक पाण्याचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात राज्यात असताना बेरोजगारी, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण आणि सुरक्षितता हे सगळेच अत्यंत कळीचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांना हात ताबडतोब घालावा लागणार आहे आणि हिवाळी अधिवेशनाला या सरकारला सामोरं जावं लागणार आहे. भलेही आमदारांना प्रश्न विचारण्याची अजिबात सोय नाही, कारण सरकारकडे तसा अवधीच तयारीसाठीचा अजिबात नाही. पाहूया नेमकं काय काय होतं आहे. तुर्तास इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर आपली प्रतिक्रिया नोंदवा. मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल आपण जरूर सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर तुम्ही बटन दाबा. खूप खूप प्रेक्षकांचे आभार. धन्यवाद. नमस्कार.